गडचिरोली जिल्ह्यामध्ये वनसंपत्तीचं भांडार आहे। जांभूळ, मोहफूल, आंबे, चिंच, हिरडा, बेहडा यासारख्या मुख्य उत्पादनांपैकी एक म्हणजे तेंदूपान आणि तेंदूपानाचा दर्जा चांगला असल्यामुळे बीडी उद्योगातून त्याला मोठी मागणी असते। वन्य प्राण्यांच्या भीतीला झुगारून जिल्ह्यातील लोकांनी पान तोडणीला सुरुवात केली। मागच्या कित्येक वर्षापासून जिल्ह्यात तेंदूपान संकलनाचा व्यवसाय अविरतपणे सुरू आहे। तेंदू हंगाम मे महिन्यात असतो। 15 ते 20 दिवसांसाठीचाच हंगाम आहे। आदिवासी बांधवांच्या कुटुंबातील 10 वर्षाच्या मुलापासून ते 60-70 वर्षाच्या वयाचे लोक सुद्धा तेंदूपान तोडणीला जंगलात जातात। या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल। आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती आहे आणि यालाच एक जोडधंदा म्हणून दरवर्षी तेंदूपान हंगामाला बघितले जाते। यावर्षी सुद्धा आता तेंदूपान हंगामाला सुरुवात झालेली आहे। आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे जे आहे ते तेंदूपान तोडणीचे काम करून मग याचे संकलन केले जाते आणि त्याची विक्री केली जाते। आज आपल्यासोबत काही मजूर वर्ग आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर आपण काय सांगाल? मग घरीच्या पोराबाराचे काही लग्न बिग्न राहते त्याच्या करतून मग शेतीबाडीच्या खत वगैरे धान विजयी असं कामात येते। आम्ही झाडा कापतून आम्हीच तोडतून दिवसभर आमचा 2-4 दिवसाचा राहते, पण हा शेती मजुरीच्या सारखा भेटते। एकूणच म्हणजे 2-4 दिवसांचा असलेला हा तेंदूपान हंगाम जो आहे तो वर्षभराच्या नियोजनासाठी कामी येत असतो। आज आपल्यासोबत अजून काही मजूर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। ते तेंदूपान संकलन करतात, आपण बघू शकतो। तर आपण काय सांगाल? हे तेंदूपान बद्दल आपण 2-4 दिवसाचे असते, त्यानंतर आपण ते खत गीत घेवासाठी होऊन जाते। असा एकूणच म्हणजे खत विक्री करून घेणे किंवा लग्न सोहळ्यासाठी नियोजन करणे किंवा वर्षभराचं जो नियोजन आहे ते या तेंदूपान संकलनातून केलं जात असतो। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।